विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. प्रत्येक प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न पहिला बघा किंवा प्रश्न 20वा पहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्न जे आहे ते क्वालिटी प्रश्नच दिसणार आहे, कारण हे प्रत्येक प्रश्न यापूर्वी परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे आणि खूप यामध्ये म्हणजे मानसशास्त्रातले म्हणजे सर्वात बेस्ट क्वेश्चन्स याला आपण म्हणू शकतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे की औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? औपचारिक मीन्स ऑफिशियल. औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते असते? तर 4 पर्याय दिलेले आहे. 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष किंवा 2 वर्ष. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल 6 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे की बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था स्पष्टपणे डॅश डॅशद्वारे ओळखले गेले. ज्ञानात्मक म्हणजेच ज्ञानात्मक, हिंदीमध्ये आपण याला ज्ञानात्मक म्हणू. तर हे बघा, बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था स्पष्टपणे डॅश डॅशद्वारे ओळखले गेले. तर हे काम कोणी केले? कोहलबर्ग, एरिक्सन, स्किनर किंवा पिआजे. तर योग्य उत्तर असेल पिआजे. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 येथे दिलेला आहे की बालकाचे विचार अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते, ही अवस्थाची असते. मूर्त अवस्था येथे दिलेली आहे. मूर्त अनुभव येथे दिलेले आहे आणि ते कोणती अवस्था असते? तर ही जी अवस्था असते ती असते 7 ते 12 वयोगटापर्यंत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न येथे दिलेला आहे की हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. या विधानातून डॅश डॅश वर्तन बदलाचा बोध होतो. 4 पर्याय येथे दिलेले आहे. ज्ञानात्मक, भावात्मक, गुणात्मक किंवा क्रियात्मक. तर हे बघा, हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे, म्हणजेच क्रियात्मक. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. जीन पियाजेचा हा सुद्धा प्रश्न आहे की 5वा प्रश्न इथे विचारलेला आहे की संवेदीकारक अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते. कित्येक वेळा हा प्रश्न सीटेट किंवा अदर स्टेटच्या टेट परीक्षेत विचारला गेलेला आहे, म्हणजे याचा काही निश्चित आकडा नाही. इतके वेळा हा प्रश्न विचारण्यात गेलेला आहे की संवेदीकारक अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते. तर हे बघा, संवेदीकारक जी अवस्था असते ते 0 ते 2 वर्षपर्यंत असते, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 येथे जे आपला योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न येथे दिलेला आहे की 6वा प्रश्न, बालविकासाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते? हे बघा, बालकाचा जे विकास आहे त्या संदर्भात आपल्याला इथे चुकीचे विधान ओळखायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहे की विकास ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. बरोबर, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे. हे तर बरोबर आहे. विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते. तिसरा, विकासाची प्रक्रिया ही अखंड चालणारी असते. हे सुद्धा बरोबर आहे. विकास होत असताना सूक्ष्मपणे होत असतो. हे पण बरोबर आहे. विकासाची प्रक्रिया पर्याय क्रमांक 2 हे चुकीचे आहे, म्हणजे ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे की कारण विकासाची प्रक्रिया खंडित स्वरूपाची कधीच नसते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची आपल्या कर्तव्यात प्रार्थना सक्रियपूर्व अवस्था बालकाच्या डॅश डॅश वयात असते. हे सुद्धा जीन पियाजेचा क्वेश्चन आहे की इथे दिलेला आहे कोणती सक्रियपूर्व अवस्था कोणत्या वयात असते? सक्रियपूर्व अवस्था कोणत्या वयात असते? तर हे बघा, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे 2 ते 7, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे की किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी? हे बघा, किशोरावस्थेत कोणती गोष्ट टाळावी येथे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा. बरोबर आहे. शालेय तासिका मोठ्या कराव्यात. अध्यापन कृतीला जास्त प्राधान्य द्यावे. हे पण बरोबर आहे. नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. हे पण बरोबर आहे. म्हणजे आपण कोणती गोष्ट येथे टाळावी पाहिजे? तर शालेय तासिका मोठ्या कराव्यात. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की 25 पेक्षा कमी
बुद्धिगुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल? हे बघा, एक विद्यार्थी आहे, त्याची बुद्धी जी आहे ते 25पेक्षा कमी आहे, तर आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे: अल्पबुद्धी, मंदबुद्धी, जडबुद्धी किंवा निर्बुद्ध. तर असा जे बालक असतो ते असतो पर्याय क्रमांक 4 म्हणजेच निर्बुद्ध असतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमची टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. इथे 10वा प्रश्न विचारलेला आहे की 1959 साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीची उपपत्ती एकूण डॅश डॅश घटक आहे. हे बघा, प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेविषयी उपपत्ती कोणत्या वर्षी मांडली? तर 1959. हे लक्षात ठेवा. आणि एकूण किती घटक आहे? तर एकूण घटक आहे 120, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. आता यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. जॉनला लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षकाचा बोध होतो? हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे: शिक्षक केंद्रित शिक्षण, विद्यार्थी केंद्रित शिक्षण किंवा भाषा केंद्रित शिक्षण, ज्ञान केंद्रित शिक्षण. तर हे बघा, हे जे असेल ते आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 12 इथे मिस झालेला आहे PDF मध्ये. प्रश्न क्रमांक 13 आपण पाहूया. कम्युनिटीमध्ये आपण ते प्रश्न टाकलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 यूट्यूब कम्युनिटी, तेथे तुम्ही पाहू शकतात. प्रगतीच्या स्वरूपात होणारा बदलाची प्रक्रिया म्हणजे IMP क्वेश्चन आहे आणि इझीसुद्धा आहे. खूप सोपा हा प्रश्न आहे की प्रगतीच्या स्वरूपात होणारी बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 14. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या डॅश डॅश असतात. हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राची 23 जोड्या असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला जे योग्य उत्तर येथे असणार आहे. हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे. मी म्हटलं होतं की प्रत्येक क्वेश्चन हा क्वालिटी क्वेश्चन असणार आहे आणि बेस्ट क्वेश्चन असणार आहे. डिस्लेक्सिया डॅश डॅशशी संबंधित आहे. हे बघा, डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? तर वाचन विकार संबंधित आहे. कारण डिस्कॅल्कुलिया गणित आणि लेखन इथे दिलेलं नाही आहे. डिस्ग्राफी असतो लेखन संबंधित. डिस्लेक्सिया हा जी कशाशी संबंधित आहे? तर वाचन विकाराशी संबंधित आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की डॅश डॅश पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय. आता 4 पर्याय दिलेले आहे: इतरांच्या, 2 प्रेरकांच्या, 3 उद्देशाच्या किंवा 4 गरजांच्या. तर हे बघा, गरजांच्या पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन होय, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आपला ते योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 येथे विचारलेला आहे की असा स्तर ज्यामध्ये मूल एखादा घटना किंवा वस्तूबाबत तार्किकदृष्ट्या विचार करणे सुरू करतो त्याला डॅश डॅश म्हणतो. हे बघा, एक विद्यार्थी आहे, ते एका वयानंतर तार्किकदृष्ट्या विचार करायला लागतो, त्या अवस्थेला आपण काय म्हणतो? हा सुद्धा जीन पियाजेचा क्वेश्चन आहे. म्हणजे जीन पियाजेचा आजचा हा 4था क्वेश्चन आहे. आपल्या 17 क्वेश्चनपैकी 4 क्वेश्चन आपण जीन पियाजेचे केलेले आहे. तर तार्किकदृष्ट्या जेव्हा विद्यार्थी विचार करतो ती अवस्था कोणती असते? तर हे बघा, संवेदकारक अवस्था तुम्हाला माहीत आहे 0 ते 2 असते. औपचारिक क्रियात्मक अवस्था, पूर्व क्रियात्मक अवस्था किंवा मूर्त क्रियात्मक अवस्था. तर पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर येथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की वर्गात विद्यार्थ्याची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकाने डॅश डॅश उचित असते. हे बघा, इथे दिलेलं आहे की वर्गात जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवायची आहे तर त्याला काय करावं लागेल? तर त्याला चर्चा करावी लागेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जे आपलं ते योग्य उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? हे बघा, IMP क्वेश्चन आहे. IMP क्वेश्चन आहे की बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो. रॉंग आहे. एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकावे लागते. हे बरोबर आहे. वर्गानुसार शिकवण्याला अर्थ नसतो. चुकीचे आहे वरील सर्व, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न इथे विचारलेला आहे की भावनात्मक दृष्ट्या स्थिर संतुलित विद्यार्थी. 4 पर्याय दिलेले आहे. आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात,
वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद साधू शकत नाही, नवीन विचारांमध्ये कोणतेही योगदान देत नाही किंवा वर्गमित्रांच्या विचारांचा आदर करत नाही. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे आणि आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात. आज आपण जे क्वेश्चन इथे प्रश्न आपण जे केलेले आहेत ते प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला पुन्हा बोलतो की क्वालिटी प्रश्न होते, बेस्ट प्रश्न होते. अशाच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही आणखी प्रश्नांसोबत.